सन्माननीय अनिल परब. महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जो हक्कभंग मांडला आहे, प्रश्न राजकीय भांडणाचा नाही आहे. प्रश्न या सभागृहाच्या परंपरेचा आहे. या सभागृहाची परंपरा, या सभागृहाची प्रतिष्ठा आणि या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या पीठासीन अधिकाऱ्याची प्रतिष्ठा जपणं हे सभागृहातील प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे. राजकारणात जो काय रंगपंचमी होते ती आत्ता आपण नगर परिषदा, नगरपंचायतीमध्ये बघितलेली आहे. त्याच्यावर जर हक्कभंग आणायचे म्हटले तर मला वाटतं वर्षात 6 अधिवेशनं ठेवावी लागतील वेगळी याच्यासाठीच. परंतु सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळताना कोणीही सदस्य असो, उद्या मी असो किंवा आणखीन कोणी असो, ज्या सभागृहाची प्रतिष्ठा इतकी उच्च आहे, ज्या सभागृहाचे सभापती सर्वोच्च स्थानी आहेत, अशा व्यक्तीबद्दल बाहेर बोलणं हे अपमानास्पद आहे आणि या सभागृहाचा तो अपमान आहे. या सभागृहाची ताकद बाहेर दाखवण्याची गरज मला वाटतं या निमित्ताने आलेली आहे. हे सभागृह काय करू शकतं? मी गेले कित्येक वर्ष या सभागृहाचा सदस्य आहे. या सभागृहाने हक्कभंगाच्या माध्यमातून चांगल्या चांगल्यांना शरणागती पत्करायला लावलेल्या एवढी या सभागृहाची ताकद आहे. आणि म्हणून ही ताकद कुठल्या एका राजकीय व्यक्तीच्या विरोधात नाही, तर ह्या सभागृहाला कमी समजणाऱ्या प्रवृत्तीच्या बद्दलची आहे. हा जो हक्कभंग आहे तो त्याच्याबद्दलचा आहे की अशा प्रकारे एखाद्या सभागृहाला अपमानित करणं, सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या व्यक्तीला अपमानित करणं आणि त्या बाबतीतचा क्लिअर संदेश या आजच्या या हक्कभंगातनं बाहेर गेला पाहिजे, याच्यासाठी मी उभा आहे. जसं आता विविध वक्त्यांनी सांगितलं की या सभागृहाचे कोण कोण सदस्य होते. मी या सभागृहाची परंपरा बघितलेली आहे. मी या सभागृहात गेले कित्येक वर्ष या सभागृहामध्ये ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, ज्यांना ज्ञानाचं व्यासपीठ म्हटलं जातं, विद्यापीठ म्हटलं जातं, असे सदस्य या सभागृहामध्ये होऊन गेलेले आहेत. मला कोणाशी तुलना कोणाशी करायची नाही, परंतु ह्या सभागृहात येण्यासाठी किती मेहनत लागते, किती ताकद लागते, किती विद्वत्ता लागते, किती बुद्धी लागते, सगळ्याचा कस लावूनच इथे यावं लागतं. दोन्ही सभागृह ही बरोबरीची आहेत. त्या सभागृहात देखील निवडून जाण्यासाठी लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.